लग्नाची पहिली रात्र, 2 दिवसाचे लग्न व तिसरा दिवस प्रवासाचा. सर्व दमले होते. पाहुणे देखील आपापल्या गावी परतले होते. आणि लग्नानंतरची त्यांच्या मिलनाची पहिलीच रात्र होती. मनोहर फार आनंदात होता. रात्री तो आपल्या खोलीत गेला. त्याला अपेक्षा होती की हिंदी चित्रपटाच्या नायिकेसारखी त्याची नववधू देखील त्याची वाट बघत त्याला पलंगावर बसलेली दिसेल. पण माधुरी तर खुर्चीवरच बसलेली होती. सोशल मीडियावरील फोटो बघत मनोहर तिच्या जवळ आला. "इथे अशी काय बसली आहेस?" मनोहर बोलला. "त्यावर मला काही महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी," माधुरी म्हणाली. "आजच आताच?" मनोहर काळजीने म्हणाला. "होय, आजच आणि आत्ताच," माधुरी म्हणाली. "बरं बोल, काय सांगायचं आहे?" मनोहरने विचारले. "मी लग्नाला तयार नव्हते," माधुरी बोलली. मनोहर एकदम दचकला. "काय म्हणतेस तू? वेड लागलंय का तुला? अगं, परवाच आपलं लग्न झालं ना, आणि आज तू हे काय म्हणतेस? कोणी काही बोललं का तुला?" "नाही," माधुरी बोलली. मग तो चिडला. "मग काय? जे खरं आहे तेच मी तुम्हाला सांगते. हे लग्न मला मान्यच नव्हते," ती बोलत गेली. "अगं, मग हे लग्नाच्या अगोदर नाही का सांगायचं? इतक्या पुढे आल्यावर आता मागे फिरणं," तो बोलला. "माझा नाईलाज होता. म्हणजे तुम्हाला हे तर ठाऊकच आहे की माझे आई वडील माझ्या लहानपणीच एका अपघातात वारले. काका काकूंनी सांभाळले मला. काका तसे प्रेमळ होते, पण काकूंनी मला खूप छळले. स्वतःच्या मुलांबरोबर चांगली वागायची, पण माझ्याशी मात्र सावत्रपणाने वागायची. घरातली सर्व कामे माझ्याकडून करून घ्यायची. माझ्या प्रत्येक गरजांसाठी, आवडीनिवडीसाठी मला नेहमीच मन मारून राहावे लागायचे. माझ्यामुळे काका काकूमध्ये सारखे वाद व्हायचे. काका काकूंची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती व माझ्या उत्पन्नाची काहीच सोय नव्हती. शेवटी काका काकूंनी जमेल तसे माझे लग्न उरकून स्वतःची मोकळी करून घेतली. मलाही नाही म्हणायला योग्य सोय नव्हती, म्हणून मीही कंटाळून लग्नाला तयार झाले. शेवटी माझ्याजवळ काही पर्यायच नव्हता," माधुरी सांगत होती. "हालच सोसायटीचे असतील तर कुठेही सोसेन. काका काकूंकडे कशाला? एकदाची त्या नरकातून सुटका होईल या विचारांनी मी लग्नाचा विरोध केला नाही. पण आता तर लग्न झालं ना." मनोहरला काही उलगडा होत नव्हता. "होय, पण मला तुमच्याशी लग्न करायचं नव्हतं," ती म्हणाली. "मग कोणाशी लग्न करायचं होतं?" मनोहर आता वैतागला. त्याचा आवाज थोडा वाढला होता. "जोराने बोलून तुम्ही मला बोलण्यापासून थांबवू शकत नाही. शिवाय शेजारच्या खोलीत सर्वांच्या कानांवर सर्व गोष्टी जातील," माधुरी शांतपणे म्हणाली. मनोहरला माधुरीच्या व्यवहाराचे फार आश्चर्य वाटत होते. "अगं, मग मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. माझ्याबरोबर त्यांची सून म्हणजे तूही आता त्यांच्या जगण्याची आशा आहे. शिवाय नातेवाईक व इतर सर्वांना कळलं तर ते सर्व काय म्हणतील?" शांतपणे तो म्हणाला. "तो तुमचा प्रॉब्लेम आहे," तितक्याच शांतपणे माधुरी म्हणाली. मनोहरचा पारा परत एकदा वाढला, पण त्याने स्वतःला आवरले. पहिल्याच रात्री तमाशा नको, पण माधुरीच्या या असल्या वागण्याने तो दुखावला गेला होता. काय करावे हेच त्याला कळेना, काय बोलावे हेच त्याला समजेना. 3 दिवसांपूर्वीच उत्साहाने लग्न झाले आणि आज त्याची बायको त्याला म्हणते की हे लग्न मुळात तिला मान्य नाही आणि त्याही अपेक्षा तो तिची आवडच नाही. हा अपमानाचा घोट गिळत तो पलंगावर बसला. तो शांतपणे म्हणाला, "बघ, आता माझे प्रॉब्लेम आणि तुझे प्रॉब्लेम्स काही वेगळे नाही. बरं, मला सांग, मी तुझी आवड नाही याचा अर्थ मी काय घ्यावा?" मनोहरने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. "याचा एकच अर्थ, माझी आवड तुम्ही नाही," माधुरी शांतपणे म्हणाली. "पण माझ्यात काय दोष आहे?" तो म्हणाला. "तुमच्या गुण दोषांची विवेचना करण्यात मला रस नाही," माधुरी हळूच म्हणाली. "खरं काय ते सांग." प्रस्तावना बरीच झाली. मनोहरला आता सहन होत नव्हते. "सांगते, ऐका," माधुरी बोलू लागली. "माझे एका मुलावर अतोनात प्रेम आहे. माझ्यासाठी तो ईश्वरच आहे, माझा देव आहे. हवं तर दैवत समजा. मी त्याला कधीही विसरू शकत नाही. मी त्याच्या प्रेमात गुंतले आहे. दिवस रात्र त्याचाच विचार करते. माझं प्रेम अगदी पवित्र आहे. पंजस
राधेचं प्रेम जसं मीरेचं प्रेम, पण प्रेम झालं असलं तरी आम्ही दोघे लग्न करू शकत नाही. काका काकू माझ्या लग्नाची घाई करत होते, म्हणून मी ठरवलं की आमचं प्रेम जगात अमर करायचं. जगासमोर आपला संसार ठेवावा लागला तरी पण एक एक दुसऱ्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडून जायचं. संसाराच्या वेगवेगळ्या बंधनात असलो तरी एक दुसऱ्याच्या प्रेमात कमतरता पडू द्यायची नाही. पण ही तर फसवणूक झाली ना. म्हणून मनोहर म्हणाला. कोणाची? ती बोलली, माझी, तुझ्या प्रियकराची, तुझी आणि तुम्हा दोघांकडून सर्वांची व समाजाची देखील. तो म्हणाला, समाजाच्या तर कोणी गोष्टीच करू नये. ती मात्र शांतपणे बोलत होती. समाजाने मला काय दिलं? समाजात आणि चार चौघात राहून देखील आजपर्यंत मी एकटीच जगत आहे. माझे आई वडील गेल्यापासून सतत माझी फसवणूक होत आहे. काका काकूंच्या मुलांमध्ये आणि माझ्यामध्ये कारण नसताना समाजाने तर भेदभाव केला. असल्या समाजाची मी काळजी कशाला करायची? मला जो मानसिक आणि भावनिक आधार हवा होता तो माझ्या प्रियकराने मला दिलेला आहे. माझ्या प्रियकराने कोणाची फसवणूक केलेली नाही. त्यांनी सर्व नाती गोती केव्हाच मनापासून त्यागलेली आहेत. खरं प्रेम करणारा माझा प्रियकर कोणत्याही बंधनांना मानत नाही. उरला प्रश्न तुमचा, तर माझं स्वतःचं लग्न तुमच्याशी एका दडपणाखाली झाल्याने, माझ्याच बरोबर सर्वात मोठी फसवणूक झालेली असल्याने तुमच्याशी फसवणूक करण्याच्या मी परिस्थितीत देखील नव्हते. मनोहरला बधीर झाल्यासारखं झालं. एक नववधू पहिल्याच रात्री तिचे संबंध कोणा तिसऱ्याशी असल्याची चक्क कबुली देत होती. नवल म्हणजे यासाठी तिच्या मनात कोणतीही खंत नव्हती. याला स्त्री स्वातंत्र्य म्हणतात का? काय करावं हे त्याला समजत नव्हतं. आई वडिलांनी त्यांच्या लग्नाची किती स्वप्न बघितले होते. लग्न ठरल्यापासून घरात नव्या सुनेची चर्चा होत होती. आई वडील तर नातवंडांच्या स्वप्नात देखील रंगले होते. आता त्यांना या सर्व प्रकरणाची जराशी कल्पना आली तर त्यांना किती धक्का बसेल. वडिलांचे तर नुकतेच बायपासचे ऑपरेशन झालेले आहे. त्यांना तर हा आघात सहनच होणार नाही. आई देखील खचून जाईल. चार चौघांना तिला सामोरे जाता येणार नाही. आजपर्यंत समाजात ताठ मानेने जगणाऱ्या त्याच्या आई वडिलांचे काय होईल? नवी नवरी त्याला लगेच सोडून गेल्यावर लोक त्याच्याबद्दल नाही नाही ते बोलतील. या सर्वांना तो कसा काय तोंड देणार आहे? या सर्व विचारांनी मनोहर फारच काळजीत पडला. मग आता पुढे? नाव मनोहरने विचारले. त्याच्या आवाजात वेदना होती. हे सर्व तुम्हाला सांगितल्यावर मी या खोलीत कशी काय थांबू शकते? ती म्हणाली, म्हणजे तू जाणार? तो बोलला, होय, पण कुठे ते सध्या तरी माहीत नाही. थोडा वेळ दोघे शांत बसले. मनोहर सारखा माधुरीकडे बघत होता. माधुरीची नजर खालीच होती. ती पायातल्या अंगठ्याच्या नखाने जमिनीवर मनातलं काहीतरी बोलत होती. ती सर्व सांगून मोकळी झाली होती. आता मनोहरची निर्णय घेण्याची वेळ होती. काय करावे हाच विचार त्याला सारखा त्रास देत होता. त्याच्यामध्ये लग्ना अगोदर काही संबंध असले तर बहुधा सर्व मुली ते गुपितच ठेवतात व आपल्या संसारात रमतात. पुरुषही काही वेगळं वागत नाहीत. पण इथे तर पहिल्याच रात्री सर्व उघडपणे चाललं होतं. आणि मुख्य म्हणजे त्याची बायको त्याला सोडून जाणार होती आणि याची तिला कोणतीही खंत वाटत नव्हती. मनोहरला भासत होते आयुष्यात येणाऱ्या बऱ्याच वाईट गोष्टींची तिला काही कल्पनाही नसली तरी ती काहीही ऐकण्याच्या मनस्थितीतच वाटत नव्हती. आता मात्र मनोहरला शोधायचं होतं की हे बघ, मी तुझ्या प्रियकराला ओळखत नाही म्हणून मला त्याची बाजू माहीत असणं शक्य नाही. पण त्यांनी जे काही केलं ते कोणत्याही दृष्टीने योग्य नाही. लहान वयातल्या बालिश प्रेमाचा गैरवापर केल्याचे मला जाणवत आहे. तू वेळीच सावध हो. त्याचा नाद सोड, नाहीतर तुझी वाट सर्वात जास्त खडतर असणार आहे. मनोहर तिला समजावण्याच्या सुरात बोलला, प्रेमाच्या वाटेवर कितीही संकट सहन करण्याची माझी तयारी आहे. ती म्हणाली. आता मनोहर चिडला, तुला एकटीला सहन करावे लागणार आहे. जाऊ दे, जास्त चर्चा करण्यात अर्थ नाही. आता असं करू, 2-4 दिवस जाऊ दे. माझ्या आईबाबांना थोडं समाधान वाटू दे. मग मी तुला तुझ्या काकांकडे स्वतःच पोहोचून येईल. मग तुझा निर्णय घेण्यासाठी तू मोकळी राहशील. तोपर्यंत कुठेही या बाबतीत वाच्यता करू नको आणि काळजी तर मुळीच करू नको. एक नवरा म्हणून तुझ्या मनाविरुद्ध मी कधीही वागणार नाही.
माझं प्रेम 4च दिवसाचं असलं तरी ते प्रगल्भ आहे. त्यात बालिशपणा नाही. तू पलंगावर शांत झोप, मी झोपतो सोफ्यावर. सकाळी मनोहरची झोप उशिराच उघडली. घड्याळात 8 वाजले होते. खोलीत माधुरी नव्हती. त्याला एकदम धस्स झालं. माधुरी कोणालाही न सांगता निघून तर गेली नाही ना, या विचाराने तो अस्वस्थ झाला. घाईघाईने तो बाहेर आला आणि पाहतो तर काय, माधुरीचे स्नान नुकतेच झालेले वाटत होते. अर्धवट पुसलेले, ओलसर केस मोकळेच होते. बाबा सोवळे नेसून पूजा करायला बसले होते. माधुरी बाबांसाठी पूजेची तयारी करत त्यांच्या जवळ बसली होती. एक एक फूल वेचून माळा गुंफत होती. हे सर्व बघून मनोहरला फारच आश्चर्य वाटलं. माधुरीच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होतं. रात्रीच्या माधुरीपेक्षा ही माधुरी फारच वेगळी दिसत होती. मनोहरचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. बऱ्याच वेळ तो माधुरीला बघत तसाच उभा होता. बाबांचं लक्ष त्याच्याकडे गेले. सुनबाई, तुमचे यजमान मुठले वाटतं, त्यांच्यासाठी चहा पाण्याचं बघा, बाबा हसत म्हणाले. मनोहर परत आपल्या खोलीत परतला. त्याला काही समजत नव्हतं. थोड्या वेळाने माधुरी चहा घेऊन खोलीत आली आणि चहा टेबलावर ठेवून ती परत जाऊ लागली. थांब, मनोहर म्हणाला. बाबांची पूजा आटोपली की येते, म्हणून ती निघून गेली. मनोहरचे स्नान वगैरे आटोपले तोपर्यंत माधुरी मात्र खोलीत आलेलीच नव्हती. मनोहरला तिला बरंच काही विचारायचं होतं. रात्रीची माधुरी आणि आताची माधुरी यात त्याला बराच फरक जाणवत होता. थोड्या वेळाने आईनेच त्याला हाक दिली. गरमागरम पोहे बनविले आहेत सुनबाईने, बाहेर ये. मनोहर बाहेर आला. माधुरीने त्याच्या हातात पोह्यांची प्लेट दिली. काय दादा, कुठे घेऊन जाणार आहेस वहिनीला हनीमूनसाठी? चुलत बहिणीने त्याला विचारले. कुठेही नाही, तो म्हणाला. का रे? वहिनीला बाहेर नेणार नाही का फिरायला? बाहेर तर नेणार आहे, पण मनोहर आईकडे वळला. उद्या किंवा परवा तिला माहेरी सोडणार आहे. का रे? त्यांच्याकडून काही निरोप वगैरे आला का आहे का? आईने विचारलं. नाही, माधुरीची जायची इच्छा आहे, म्हणून कटाक्षाने माधुरीकडे बघितले व म्हणाला. काल रात्री म्हणत होती तिचं काही जरुरी काम आहे, तिला माहेरी जावं लागेल. आता सर्व जोरजोराने हसू लागले. मनोहरला गोंधळल्यासारखं झालं. त्याने माधुरीकडे बघितलं तर ती पण हसत होती. त्याला कळेच ना की सर्व का हसत आहेत. तो रागाने म्हणाला, हसायला काय झालं? काल कोणती तारीख होती? आईने विचारलं. 1 एप्रिल. लगेच मनोहरच्या तोंडातून निघाले. दादा, तू एप्रिल फूल बनला. चुलत बहिणीने त्याच्या पाठीवर धप्पा दिला. सुनबाईने सांगितलं. सगळं आम्हाला बाबा म्हणाले. मनोहर आणखीनच चिडला. पण मग तो प्रियकर गोपाळकृष्ण सोबत आणले आहेत. सुनबाईंनी पूजेसाठी ठेवले आहेत देव्हाऱ्यात, आई हसत म्हणाली. मनोहरने एक नजर माधुरीकडे टाकली. ती आपले दोन्ही कान धरून सॉरी म्हणत होती. ते बघून मनोहरचा राग पण कुठे पळून गेला आणि त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा आणि हो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची घंटी नक्की दाबा. भेटूया पुन्हा एका नवीन कथेसोबत.